हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आता इथे मी थोडंसं माझं मॉर्निंग रुटीन सुरू केलं आहे. तर मॉर्निंग रुटीनमध्ये इथे मी कधी वॉकिंगला जाते. जर मला वॉकिंगला जायला जमलं नाही, तर मग अशा प्रकारे घरामध्ये झुंबा वगैरे करते. तर हा झुंबा मला जास्त आवडतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण की 15 मिनिटं जरी तुम्ही हा झुंबा केला ना, तर पूर्ण नखापासून केसांपर्यंत पूर्ण एक्सरसाइज या झुंबामध्ये होते. आपले शोल्डर स्टिफ होतात, शोल्डर दुखतात, मान वगैरे दुखायला लागते. कधी-कधी जॉइंट्स पेन होतात, तर कधी-कधी आपल्या टाचा वगैरे दुखतात. तर अशा प्रकारे हा झुंबा आपल्याला कंटिन्यू चालत करायचा आहे एकाच जागेवरती. जास्त काही जागा देखील लागत नाही. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनप्रमाणे हा झुंबा करू शकता. 15 मिनिटामध्ये जवळपास 1 मैल इतकं अंतर चालेल, इतकी तुमची पावलं होतात आणि संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे मला ना झुंबा जास्त आवडतो आणि हे आहे माझं मॉर्निंगचं. सकाळी जे मी खाते ड्रायफ्रुट्स तर ते आहेत 1 खजूर, 2 बदाम, 3 ते 4 मनुके आणि अर्धा अक्रोड. तर हे माझं सगळं वर्कआउट झाल्यानंतर हे मी खाते. तर आजच्या व्लॉगमध्ये आज आपण पूर्ण मॉर्निंग रूटीनपासून मी माझं शेड्यूल शेअर करते तुमच्याशी. ते दुपारपर्यंत शेअर करणार आहे. जर हे माझं रूटीन तुम्हाला 1% जरी आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आता सध्या तरी आपण 40 क्रॉस आहोत किंवा बऱ्याचशा महिला 35-40 क्रॉस आहेत. खरं तर हे आपलं डाएट जे आहे ना, हे ड्रायफ्रुट्स खाणं, तर हे आपलं रेग्युलर असलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की थकवा येतो, त्याच्यानंतर कॅल्शियमची कमतरता होते, त्याच्यानंतर कंटाळा वगैरे येण्यासारखं होतं, आपल्याला आल्यासारखं होतं. तर मग आपण काय करायचं? तर एक तर तुम्ही स्वतःला, ज्या महिला रेग्युलरली एक्सरसाइज आणि मॉर्निंग वॉक करतात तर त्या एकदम बेस्ट आहे. पण ज्या महिलांना मॉर्निंग वॉक करणं जमत नाही तर त्यांनी सकाळी सकाळी फक्त 15 मिनिटं तुम्ही काढा आणि अशा पद्धतीचं झुंबा करा. खूप पूर्ण दिवस तुमचा फ्रेश जाईल, पूर्ण अशी एनर्जी टिकून राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे झुंबा वगैरे झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये नंतर थोडंसं स्वतःसाठी ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. आपल्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स खा, ते बेनिफिट्सच देतात आणि त्याच्यामध्ये भरपूर विटामिन्स असतात. तर सगळं माझं झालं इथे आणि आता इथे झाड ना माझं मोगऱ्याचं थोडंसं त्याची पानं पिवळी पडत चालली आहेत. तर का असं होतंय माहिती नाही, सुकत चाललंय. तर इथे मी काय केलं, ऑर्गॅनिक जे खत असतं तर ते घातलं आणि वरतून पाणी घातलं आणि आता इथे मी आलेली आहे बेडरूममध्ये. तर आता पाऊस पडतोय ना, म्हणजे असं थांबून थांबून का होईना पाऊस पडतोय आणि कपडे काही सुकत नाही. तर अशा प्रकारचा स्टँड आपल्याकडे असला ना, तर मस्तपैकी रात्री असे कपडे ह्या स्टँडवर टाकायचे. रात्रभर पंख्याच्या हवेखाली हे कपडे सुकतात. परत स्पेशली आपल्याला पंखा वगैरे लावण्याची देखील गरज नाही. आपण जिथे ज्या बेडरूममध्ये झोपतो तिथे एका साईडला हा स्टँड ठेवून द्यायचा आणि फॅन तर काय आपला फिरतच असतो. त्याच्यामुळे हे मस्तपैकी कपडे सुकले जातात. तर रात्रीचे कपडे छान असे सुकले होते. तर म्हटलं आता चला पटकन घड्या घालून घेऊया, कारण की आता दुसरे कपडे देखील मला सुकत घालायचेत. तर त्यामुळे पहिले कपडे हे आपण आवरून घेतले पाहिजेत. आणि आज ना मी जास्त काही म्हणजे कंटाळा वगैरे केला नाही. झटपट कपड्यांच्या घड्या लगेचच घालून घेणार आहे आणि लगेच दुसरे कपडे सुकत घालणार आहे. कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या ना की मस्त आपलं कपाट देखील सेट वाटतं आणि पसारा वाटत नाही, मेन म्हणजे कपड्यांचा. तर झटपट हे कपड्यांच्या घड्या घातल्या आणि आता लगेचच कपाटामध्ये लावून देणार आहे. तर इथे मी साईडला सरकवून घेतलं, कपाटामध्ये कपडे ठेवले आणि आता इथे झाडून घेते. तर आता जवळपास वाजत आलेले आहेत 9 वाजत आलेले आहेत आणि आता इथे झाडून वगैरे घेते. तर झाडून घेतल्यानंतरच मी लादी वगैरे पुसणार आहे. तर आज थोडीशी घाईच आहे, कारण की आज मुलाला जायचं होतं बाहेर. त्याच्यामुळे मग त्याचा डब्बा वगैरे आणि त्याचं सगळं आवरू दिलं. त्याच्यानंतर मग मी माझ्या सोयीनुसार घरातली सगळी कामं करते. तर ही जी सुटकेस होती तर ती सगळी मी साईडला केली आणि सगळा कचरा आता कानाकोपऱ्यातून काढते. तर व्यवस्थित सगळं साफ वगैरे केलं ना घर, की छान स्वच्छ वाटतं. आपल्याच मनाला छान वाटतं आणि शांती समाधान मिळतं. ते सगळं झाडून मारून घेते आणि मग नंतर बाकीची राहिलेली कामं करणार आहे मी.
तर सध्या तरी सगळं आवरलंय मी. कपड्यांच्या घड्या वगैरे घालून लादी वगैरे झाडून वगैरे झालेली आहे. तर आता म्हटलं की चला आता नाश्ता वगैरे बनवूया, कारण की इथे आता 9:30 होत आलेले आहेत. 9:30 होऊन गेलेत आणि आता इथे मी उपमा बनवते. एका साईडला चहा ठेवलाय आणि उपमा बनवते. तर उपमा बनवण्यासाठी मी फोडणीमध्ये जिरं, मोहरी, मिरची सोबतच उडदाची डाळ आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि ते छान असं भाजून घेतलंय. शेंगदाणे कुरकुरीत झाल्यानंतरच यामध्ये मी रवा घातलाय आणि एकसाथ आता सगळंच मी भाजून घेते. आणि यामध्येच मग भाजत असतानाच थोडीशी हळद घालणार आहे आणि मग नंतर गरम झालेले जे पाणी आहे ना, तर ते मी यामध्ये घालून घेणार आहे. अशा पद्धतीचा उपमा केला ना की छान लागतो. म्हणजे असं मध्येच दाताखाली शेंगदाणे, त्याच्यानंतर जी परतलेली खमंग भाजलेली अशी उडदाची डाळ, मस्त चवदार असा उपमा तयार होतो. एकदा ट्राय करा. आणि जर भाज्या घालायच्या असतील तर मग हे स्किप करून त्यामध्ये भाज्या घाला. अतिउत्तम असा उपमा तयार होतो आणि पौष्टिक असा हा नाश्ता झटपट तयार देखील होतो. जास्त काही वेळ लागत नाही. चहा झालेला आहे, तर पलीकडे आता मी चहा उतरून तिथे पाणी ठेवते गरम करायला उपमा शिजवण्यासाठी. तर कधीतरी असा मस्तपैकी असा तिखट उपमा खायला छान वाटतो नाश्त्यामध्ये. तिखट शेवया देखील खूप छान होतात आणि त्यामध्ये ना शक्यतो गव्हाच्या शेवया पाहिजे, थोड्याशा जाडसर अशा. इतक्या चवदार अशा बनतात ना, म्हणजे मॅगी जी मुलं खातात ना, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट हेल्दी ऑप्शन आहे. आणि मस्त अशा हेल्दी शेवया तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता. पण आज मी ते उपमा बनवलेला आहे. आणि यावेळेस ना मी काही वाळवणामध्ये स्वतः काही बनवलं नाही आणि विकतचं देखील काही वाळवण जास्त मी घेतलेलंच नाहीये, म्हणजे शक्यतो घेतलंच नाहीये. कारण की माझे मिस्टर गावावरून आले ना की मग गावावरून येता येताच त्यांच्या जे काही गावावरून आणतात साहित्य, तर त्यामध्ये थोडेफार आमच्या आई ज्या असतात ना, तर त्या थोडेफार पापड, शेवया असं काही ना काही देत असतात. त्याच्यामुळे इथे ना म्हणजे मी शक्यतो विकत घेण्याच्या भानगडीत पडतच नाही आणि जे काही गावावरून येतं तर तेच संपत नाही. त्याच्यामुळे ते उरलेलं आहे तेच संपवण्याचं माझं पडलेलं असतं. तर मस्त गरमागरम उपमा आता तयार झालेला आहे. तर आता मी इथे नाश्ता करून घेते, कारण की मला देखील आता भूक लागलेली आहे. तर मस्त गरमागरम नाश्ता करत टीव्ही बघत आता हा मी माझा नाश्ता संपवते. तर सकाळचा माझा हा वेळ असतो ना, तर हा फक्त आणि फक्त माझ्यासाठी असतो. तर यामध्ये मी कोणाचाही डिस्टर्बन्स चालू देत नाही. म्हणजे बघा, सकाळी माझे मिस्टर सकाळीच ग्राउंडवर गेलेले असतात. मुलगा देखील कॉलेजला गेलेला असतो आणि हा सकाळचा ना काहीतरी लॅपटॉपवरती गेम खेळणं किंवा मग काहीतरी ड्रॉ करणं असं चालू असतं. त्याच्यामुळे सकाळी एकटीच असते. मग सकाळचा माझा हा जो वेळ असतो तो माझ्या स्वतःसाठी असतो. तर नाश्ता करते तोपर्यंत हा ना त्याने काहीतरी ड्रॉइंग केलेलं, तर तो मला दाखवण्यासाठी आला होता. तर खूप छान त्याने ड्रॉ केलेलं. तर सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा तो ड्रॉइंग करत होता फर्स्ट स्टँडर्डला असताना, तर त्याचं ड्रॉइंग काही इतकं खास नव्हतं. त्याच्यामुळे त्याला ना थोडंसं आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने करायचं किंवा मग YouTubeवरती ड्रॉइंग कसं करायचं ते बघ आणि शिक. असं करत 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 थोडंसं आम्ही त्याला मोटिवेट केलं आणि छान आता ड्रॉइंग काढायला लागलाय. त्याला थोडेसे काही पॉईंट्स सांगितले, मी टिप्स सांगितल्या. असं मुलांचं थोडंफार कौतुक केलं ना की मुलं देखील खुश होतात. आणि हे बघा, त्याने काढलेलं ड्रॉइंग, एक पपी काढलाय असा कोपमध्ये बसलेला आणि तो असा डोळे झाकून बसलाय. छान वाटलं त्याचं ड्रॉइंग बघून मला. आणि त्याला म्हटलं नाव लिही, तर तो बोलला तूच लिही म्हणून. तर इथे मी त्याचं नाव लिहिले आर्ट बाय निलय. आणि हा कुणाल आला होता, तर आता हे दोघं म्हटलं की मस्तीच करणार. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की काहीतरी करत बसा. तर हे दोघं जण मिळून ना क्राफ्ट करतायत. आता क्राफ्टमध्ये ना बैलगाडी करतायत हे दोघं जण मिळून, कारण की आता रुखवतामध्ये ठेवायला लागेल बैलगाडी. चाकं वगैरे बनवून घेतली दोघांनी आणि मस्तपैकी पेंट करत बसले होते. तर म्हटलं असू दे, करू दे, बिझी राहिलेले नेहमी चांगली मुलं. तर या दोघांना जर काही काम वगैरे दिलं नाही ना, तर खूप गोंधळ घालतात घरामध्ये आणि आरडाओरडा असा, धावपळ आणि खेळ वगैरे चालू असतो त्यांचा. तर म्हटलं की चला शांतीने क्राफ्ट तर करतायत एका ठिकाणी बसून, तोपर्यंत ते त्यांचं क्राफ्ट करतायत, तोपर्यंत म्हटलं की चला स्वयंपाक करून घेऊया. तर आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे इथे सांबर, भात, त्याच्यानंतर गरमागरम भाकरी आणि अंड्याची भुर्जी. तर लागलीच मी सांबर ना कुकरमध्ये डायरेक्ट फोडणीलाच घातलेलं आहे. डाळ वगैरे काही शिजवून वगैरे घेतलेली नाहीये. तर म्हणजे असं करणं मला सोपं वाटतं, कारण की डायरेक्ट जर आपण फोडणीला घातली ना तर वेळ कमी जातो, गॅसची बचत होते आणि झटपट तयार होतं आणि त्याची चव देखील छान तयार होते सांबरची. इन्स्टंट सांबर असतं हे.
तर यामध्येच ना मी हे शेवग्याची शेंग घातलेली परतून घेते, चिंच देखील घातलेली आहे आणि आता यामध्ये थोडीशी डाळ घालून मस्तपैकी 3 ते 4 शिट्यांमध्ये गरमागरम सांबार तयार होऊन जाईल. तोपर्यंत पलीकडच्या गॅसवरती मी अंड्याची भुर्जी बनवते. कांदा टोमॅटो छान फ्राय झाला आणि यामध्ये पटापट आता ही अंडी फोडून घालते आणि गरमागरम भुर्जी मुलांसाठी खाण्यासाठी तयार करते. तर आता आज तारीख आहे 4 आणि लवकरात लवकर आता शाळा देखील सुरू होणार आहे. तर माझ्या मुलाची शाळा 12 तारखेपासून सुरू होते. काही जणांची शाळा कदाचित लवकर देखील सुरू होईल. तर आता लवकरच माझं क्लास आणि शाळेचं रुटीन देखील सेट होईल आणि मग नंतर बॅक टू रुटीन यावं लागेल मला. कारण की आता सध्या तरी सुट्टीचे दिवस आहेत. मस्त मजेमध्ये आनंदामध्ये मी घालवतेय आणि सोबतच लग्नाची तयारी देखील चाललेली आहे. तर दिवस कसा येतोय आणि कसा जातोय तेच कळत नाहीये आणि मध्ये मध्ये माझे व्हिडिओ देखील येत नसतील तर त्याचं हेच कारण आहे की म्हणजे वेळ कमी पडतोय आणि कुठेतरी बाहेर गेल्यामुळे मला तो व्हिडिओ शूट वगैरे करून एडिट करून तो टाकायला रेग्युलर जमत नाहीये. तर तुम्ही समजून घ्याल. इथे अंड्याची भुर्जी बनवून झाल्यानंतरच मी इथे ना तिखट घातले वरतून आणि थोडंसं मीठ घालून छान असं परतून घेते. तर अशी बनवते मी अंड्याची भुर्जी. कांदा टोमॅटोमध्ये मी तिखट घालत नाही, बनवून झाल्यानंतरच घालते. तर आता इथे स्वयंपाक माझा होत आलाय. शिट्टी झाली की सांबार देखील झालं आणि मग गरमागरम भाकरी बनवून घेणार आहे. तर सगळा स्वयंपाक झाला, जेवण वगैरे करून झालो आणि सगळं किचन आवरून झालं. तर आता हे बघा, हे आहे गुंजा सीड्स. तर माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला अधेमध्ये असे आयुर्वेदिकचे काहीतरी पॅकेट्स, पावडर किंवा मग अशा बिया काहीतरी दिसत असतील त्याची माहिती देखील मी तुम्हाला देते आणि त्याचं महत्त्व देखील सांगते. तर आता हे गुंजा सीड्स म्हणजे गुंजा नावाच्या बिया आहेत. ह्या लाल असतात बघा आणि काळपट असं त्याला थोडासा असा टिपका असतो. तर हे गुंजा सीड्स म्हणतात याला, गुंजा बी. शेंग असते आणि त्याच्यामध्ये ह्या बिया असतात. तर हे कशासाठी आणले ते देखील सांगते. तर मध्यंतरी मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या केसांमध्ये चाई पडली आहे. चाई पडणं म्हणजे काय ते देखील सांगते. म्हणजे एकाच ठिकाणचे केस ना अचानकपणे निघून जातात आणि साधारणपणे 1 रुपयासारखा किंवा त्याच्यापेक्षा देखील मोठा असा पॅच पडू शकतो आपल्या केसांमध्ये. तर तसंच काहीसं माझ्या डोक्यामध्ये झालेलं आहे, माथ्यावरती. आणि 1 रुपया जसा असतो तसा पॅच पडलेला आहे आणि ते बघून मला प्रचंड असं म्हणजे म्हणतो ना टेन्शन आलं की बापरे, आता केस जात आहेत की काय. आणि केस देखील गळतायत माझे, माहिती नाही का. कदाचित हार्मोनल चेंजेस वगैरे होत असतील किंवा मग खाण्यापिण्यामध्ये काहीतरी चेंज होत असेल माझ्या, म्हणून देखील असेल किंवा विटामिनची कमतरता असेल. तर त्यासाठी मी ना बरेचसे व्हिडिओ बघितले आयुर्वेदिकचे आणि मग त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं आणि आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांचेच व्हिडिओ बघते मी, असे कोणाचेही व्हिडिओ बघत नाही. तर त्या आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलं होतं हे जे गुंजाचे बिया आहेत ना, तर त्या बिया अशा छान अशा भाजून घ्यायच्या आणि मग त्या थंड करून त्याची पावडर करायची आणि तयार झालेली पावडर थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करून ती जी पेस्ट आहे ना त्याचा लेप लावायचा. जिथे चाई पडली आहे ना तिथे असं थोडंसं असं चोळून तिथे ती पेस्ट लावायची. तर काहीच दिवसामध्ये तिथे केस येतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर म्हटलं की चला ट्राय करायला काय हरकत आहे. तर आता हे मिक्सरमध्ये घालून घेतले थंड झाल्यानंतर आणि त्याची पावडर बनवून छान अशी डब्यामध्ये भरून घेणार आहे आणि रोज रात्री झोपताना मी ती लावणार आहे. त्याचे रिझल्ट मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.